चला बसा. असं यापूर्वी कधी झालंय? हा पर ते समजा खोटं खोटं होतं. असं कधीच झालं नाही. किती गरगरता? आता ते काय मोजून सांगायचं काय? अहो म्हणजे किती जोरात चक्कर येते? स्वतःला सावरू शकता की कोणाची मदत लागते? नाही नाही, आमचं आम्ही सावरतो. अच्छा, तुमचं तुम्ही सावरता. असं कधी झालंय का की हातापायातली ताकद एकदम कमी झाली आहे? नाही, म्हणजे लो शुगर नाही? लो शुगर असतालच कशी. साखर कारखान्याचा मालक आहे आम्ही. मग शुगर, घाम येतो का घाम? नाही, शुगरचा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. मला सांगा बीपी? आम्हीच सांगतो की बीपी नाही आम्हाला. बीपी नाही, शुगर नाही, घेरी येतेय, गरगरतय, चक्कर येतेय, मळमळतय. तुम्ही आता नीट सांगताय का जाऊ दुसऱ्या डॉक्टर कडे? नाही नाही, आलंय माझ्या लक्षात. काय लक्षात आलंय? काय झालंय? तुम्ही थोडस बाहेर जाल का? का? तुम्हाला मला काही सांगायचंय. काय झालं? चंदे जा बाहेर जा. जा जा. बहुतेक तुम्ही प्रेग्नंट आहात. अहो असं कसं काय? असं कसं प्रेग्नंट आम्ही? अहो हा निसर्ग नियम आहे. मला वाटतं खात्रीसाठी आपल्याला अजून काही टेस्ट करावे लागतील. वय वय, खात्री करून घ्या. ज्या काही टेस्ट करायच्यात की नाही त्या आजच्या आज करून घ्या बघा. अहो असं घाबरू नका. माझ्या अनुभवावरून प्रेग्नन्सी फिक्स आहे. अभिनंदन, आई होणार आहात तुम्ही. चंदे, चंदे, काय झालं? उचल हे, चल निघायला पाहिजे. डॉक्टर साहेब काय झालं? आमचं ताईचा बरं हो एकदम बरे आहेत. गुड न्यूज आहे. अगं चल म्हणते ना मग तुला. चल तू चल. ताईसाहेब ती डॉक्टर का नाही काहीतरी इंग्रजीतून म्हणत होती. काय म्हणत होती सांगा की. हे बघ चंदे, घरी चल. ऐक तर आम्हाला काय सुधारणा झालंय. आऊ पर शांत बस आणि चल बाई प्लीज. चला निघूया. वा 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 वा, एक नंबर. दौलतवाडीच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात अशी मीटिंग पहिल्यांदा झाली असेल बघा. आणि सगळं कसं मिळून मिसळून झालं बघ. सगळ्यांनी संकट घेऊन जाणार आहे सरपंच. वहिनी, गावात एक बी भांडण तंटा होणार नाही बघा. तुम्ही सगळेजण माझ्या सोबत असल्यावर सगळं चांगलंच होण्याची खात्री आहे मला. बरं वहिनी, उद्याचं नियोजन काय? हा आता आज तर आपण सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. हा, उद्या ग्रामसेवक आले की त्यांच्याशी एकदा बोलूया आणि मग प्रत्यक्ष कामाला लागूया. अहो लागलंच पाहिजे, नाहीतर नुसत्या मीटिंगा घेणाऱ्या सरपंच असं लोक म्हणतील. हो म्हणूनच आता उद्यापासून ग्राउंड लेवलवर येऊन काम करायला हवं. हा होय करणार की. अहो नुसतं सांगा तुम्ही आम्ही काय करायचं ते. हो बरं अंजली ताई, येऊ का आता मी? हो आणि सुरेखा ताई, तुम्ही गेल्यावर परेश भाऊजींना नीट समजावा. उगाच वाद घालू नका. आणि बापू, हा, तुम्ही सुद्धा आता झालं गेलं सगळं विसरा आणि नीट कामाला लागा. होय. चला वहिनी, निघतो आम्ही. तुम्हाला सोडू का वाड्यापातूर? नाही नाही नको. तुम्ही आता घरी जा. आता सगळा दिवस पंचायतीतच गेला. घर आणि घरातली कामही तितकीच महत्वाची आहेत. चला 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 चला, बरोबर केलं हो. उघडायचे. मला बी शेतीची कामं पडल्यात. चल. कुठे गेले? कट करतात फोन. आता रुसून कुठे गेले असतील हे? पैलवान, हो पैलवान, काय घेताय काय? अरे बाबा काय बोलणं बी झालायस, काय काम बी करण झालंयस. काय झाले पैलवान तुला? काय नाही. अरे काय नाही मग जा की घरला. मला बी जेवण बनवायचं. जा तू घरला. मग मी कुठं अडवते तुला? जा कर की.
अरे बाबा तू असं तोंड पाडून बसल्यानंतर माझ्या समोर मी जेवण कसं बनवणार? तू जा घरला, मी बनवतो जेवण. अरे नाही जायचं घरला मला. राणा काय झाले सांग बघू मला तर. सांगितलं ना काय नाही झालं म्हणून. अरे ए राणा, अरे बाबा राणा, अरे राणा असं कसं काय नाही रे. या आधी अंजली वहिनीची काय मदत करायची म्हणून तोंड पाडून बसला होता. आता मी एवढी जगात भारी आयडिया दिली तरी मी तोंड पाडून बसलाय. अरे मर्दा, मी समजा अंजलीबाईंच्या काळजीपोटी करतोय र, पण त्यासनी काय कळणं झालंय. उलट माझ्यावरच वरडल्या. मतलब हे बघ, डॉक्टरांनी टेन्शन घालवायचा उपाय मला सांगितला. मी किंवा अंजलीबाईंनी सांगितला. अंजलीबाईंनी पटला बी. आता कामाच्या नादात विसरू नये म्हणून मी सारखं सारखं त्यासनी ध्यानात आणून देत होतो र, पण उलट माझ्यावरच ओरडल्या त्या. अरे बाबा तू त्यांच्या कामात जाऊन सारखं सारखं डिस्टर्ब करायला लागलास, मग ते चिडणार नाही तर काय करणार सांग बघू. अरे मर्दा, डिस्टर्ब कुठं करत होतो मी. अरे टेन्शन मुळे त्यांचं काम बिघडू नये म्हणून करत होतो र, पण त्यासनी असं कायच नाही. मग काम संपल्यावर घे की तू त्यांची काळजी. खुळायस काय? अरे काम सुरू असताना काळजी घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी. मग आता काय करणार? तेच तर काय कळणं झालंय. पण अंजलीबाईंनी टेन्शन येऊन चालणार नाही बघ. राणा हे बघ, माझ्याकडे एक आयडिया. कसली? हे बघ, कामाच्या ताणानं माझं डोसकं दुखायला लागलं की अब्बू माझ्या डोसक्याची मालिश करतो. दिवसभराचा ताण असा एका झटक्यात गायब होतोय बघ. होय काय? हे बरकत, अरे गोदक्काच्या हातात बी अशीच जादू आहे बघ. तिने डोसक्याला मॉलिश केली की नाही, लई बरं वाटतंय बघ. गोदक्काला चांगलं पाहिजे. हा अरे बाबा गोदक्काला कशाला सांगालायस? खुळ्यात तुला वहिनीसाठी काय तर करायचं ना व? होय. हा मग मालिश बी तुलाच करायला पाहिजे. गोदक्काला जास्त त्रास देऊ नकोस, तिला आराम करू दे. हा? हा. अरे बाबा बघ, आपल्याच माणसानं आपल्या माणसाच्या डोसक्याची मालिश केली की कसं असं बरं वाटतंय. हा तेव्हा तू बी घरला जाऊन हेच कर. हा उगाच त्या पंचायतीच्या दारात गिट्ट्या मारत बसू नकोस, कळलं? बघ खरं बोलतोय मी सगळं. वहिनीच बोलाय की. थांब काय म्हणते बघा. वहिनी बोला की. बरकत भाऊजी हे आलेत का तिकडे? अहो हाय ना इथं, तोंड बघून बसलाय की. म्हणजे काय नाही हो. बरं बोला की वहिनी, काय काम होतं? काही नाही, मी आता लगेच घरी जाते. यांना पण जरा लवकर पाठवून द्याल का? होय पाठवून देतो की. हा ठेवा. काय ना, उठ 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 लवकर, उठ उठ बाबा. वहिनी घरला बोलू तुला, लवकर जा. नाही मला नाही जायचं. अरे नाही जायचं काय नाही जायचं, जा लवकर घरला. अरे नाही जायचंय मला. बाबा मी तुला आता आयडिया सांगितलं ना व, मग जा की घरला. पण अंजलीबाईंना माझी काही किंमतच नाही. अरे बाबा किंमत नाही कशी काय? फोन कशाला आलता माहितीये तुला? वहिनीसले टेन्शन आले, तर मग जाऊन वहिनीचं टेन्शन घालव. जा लवकर. हे बघ वहिनीले टेन्शन मध्ये वाटलं मला. तू जाऊन मस्तपैकी मॉलिश कर. टेन्शन मध्ये लय बेकार. जा जा लवकर घालून जा तू. हा जा. होय होय, ते लवकरात लवकर गेलंच पाहिजे. मग जा लवकर. बरं जाऊ काय? जा बाबा लवकर, आणि वहिनींचं टेन्शन तेवढं घालव. जा जा. बरं झालं गेला ते, माझं टेन्शन गेलं. त्याच्यामुळे चहा बी राहायला प्यायचा. झाला सगळा चहा. साहेब जाऊ दे की, चिडू नका. अहो देवाची करणी आणि नारळात पाणी. देवानं दिलेला प्रसाद गोड मानून घ्या की. चंदे तू शांत बसा. आता जर आमचं डोसकं फिरवलंस का नाही तर. काय झालं? बहिणी पडलास तसं की. तब्येत बरी आहे ना हो तुमची? अहो आता गोदाका काय सांगायचं तुम्हासनी. आमच्या तब्येतीची आम्ही काळजी घेऊ, तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेची काळजी घ्या. वहिनी साहेब, अहो काय झालं एवढं भडकायला? काय नाही, ते उन्हाची दगदग, बाकी काय नाही. मी जेवण वाढू काय? नाही भूक नाही आम्हाला. अहो वहिनी साहेब, आमरस केलाय, जरा खाऊन घ्या की. नग म्हणलं ना ब. अंजली कसा काय गेला आजचा दिस? मस्त गेला. तुमचा कसा गेला? अगं माझा काय, रोजचा दिस सारखाच. हो आता परीक्षा जवळ आला की हो, मग आता जास्त अभ्यास करायचा.
झालाय सगळा अभ्यास. आता खेळणार मग अभ्यास. लाडू आज मी आमरस केलाय. तू खेळणं लवकर आवरून घे हा. आता मी खेळायच्या आधी पिऊ आमरस. नाही, जेवताना प्यायचं. दादा गोदाकाला आमरस केलाय. आपण दोघं आपली शर्यत लावू. म्हणजे ते बघूया हा काय. दादा लाडू तू एक काम कर, तू जा पटकन खेळायला, नाहीतर आमरस प्यायला उशीर होईल. हा. जा जा. अंजली काय झालं ग? रानाचं काय बी नसलं? काही नाही, कधी कधी हे लाडूच्या वर करतात. आले मी. साहेबराव, अंजली बाई आले की नाही की लगेच मला सांग काय का माझी. अरे काय माहित आहे का, ते काय म्हणतात ते, हा ऍक्टिंग. मी ऍक्टिंग करणार आहे आज, ती बी पहिल्यांदा. आणि माहिती का कसली, ती बी रुसायची. तर जरा सांभाळून घे काय. हा कशाला आता ते समजा तुला कशाला सांगत बसू मी. तो सांगितलं तेवढं कर की. बरं साहेबराव, मी आता ते ऍक्टिंग सुरू करतो काय. हा जरा ध्यान ठेव. काय झालं? काय झालं? काय झालं? मर्दा, तू बी भाव देणं झालायस की आता. अहो मी एवढं विचारते तर सांगा ना काय झालंय. बर मला सांगा, पंचायतीतनं कुठे गेला होता तुम्ही? मी सगळीकडे शोधलं तुम्हाला. सांगून तरी जायचं ना मला. तुम्हाला मीच तिकडे नको पाहिजे होतं तर कशाला थांबू. मी कुठे असं म्हणाले तुम्हाला? तुम्ही मला सारखं सारखं डिस्टर्ब करत होतात म्हणून मी तसं बोलले. अहो डिस्टर्ब नव्हतो करत, काळजीनं करत होतो. हो, पण तुम्ही जर का माझी काळजीच करत बसलात तर मग मी काम कधी करू? गावकऱ्यांनी मला काम करायचं म्हणून निवडून दिलंय ना. अहो मी काय सांगत होतो ते तुम्ही नीट ऐकून बी घेतलं नाही. हे बघ, तुम्ही सगळं माझ्या काळजीनं करत होतात माहितीये मला, पण त्यात वेळ जात होता ना. तुम्हीच सांगा, मी सरपंच म्हणून काम करू का तुमची बायको म्हणून तुमच्याशी बोलत राहू? पण मी कुठं असं म्हणलंय तुम्हाला. पण करत तेच होतात ना. हे बघा, मी घरी आले ना की तुम्ही पाहिजे तेवढी काळजी करा माझी. मी पण ती करून घेईन. बायकोचा हक्कच येतो, बरोबर की नाही? होय, हक्क तर आहे. म्हणून तर हे आणलंय. हे काय आता? हे जे तुमचं डोसकं आहे की नाही, त्या डोसक्याला मी शांत राहू म्हणून मॉलिश करणार आहे. मालिश? अहो यो अब्बूचा उपाय आहे. तुमचं एवढंसं डोसकं आहे की नाही, त्यात एवढे समजे विचार असतात, अजून काय 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 असते. हे डोसकं शांत राहावं म्हणून मी मॉलिश करणार. चालेल ना हो तुम्हाला? हो, तुम्ही म्हणाल तसं. बरं तुम्ही पुढे व्हा, मी येते मागून. चालते, या लवकर. साहेबराव, भारी हा तुमचा दोस्त. दादा खाऊ का नाही तर पोटात दुखल. माझ्या नाही दुखत. दुखणार ना हो आबा. लाडू म्हणतो म्हणल्यानंतर दुखणारच नाही बा. राणादा बी लाडू सारखं शाळेला जात नाही म्हणून त्याचं बी पोट दुखत नाही. होय, लाडूला शाळा म्हटलं की पोटात दुखायला लागते. असं करतो वर लाडू तू. आधी करायचं, आता कुठं करतोय. माऊ
आता मी कुठं पोटात दुखायचं नाटक करतोय? हा आता नाही करत. बघा पण मी नाही करत. हुशार आहे लाडू. चला झालं माझं. इतक्या लवकर? अरे पोट तरी भरलं ना नीट? हो भरलाय ना. नेहमी सारखं जेवले, जरा फास्ट जेवले त्यामुळे आपल्याला कळलं. वय एकदम बरोबर. बरं जाऊ दे मी. हा. हा? वहिनी हम्म? राणादा आज जरा कमी जेवलाय बघा. कसली गडबड म्हणायची? नाही काही कल्पना नाही. अंजली तू निवांत जेव बाई. दिसभर कामाकामाने दमली असतील. नाही नाही अगं माझंही पोट भरलंय. अगं जेव की निवांतपणे. एक ते इतक्या दिवसानंतर आमच्यावर जेवायला बसलीस. आधी राण्यानं घाई केली, आता तू पण. नाही नाही आबा घाई नाही, खरंच पोट भरलंय माझं. तुमचं होऊ द्या सावकाश. बस थोडा वेळ निवांत बस आमच्या बरोबर. तुझे सरपंचकीचे अनुभव सांग. सांगा. हा आता 2च तर दिवस झालेत आबा. जरा जास्त दिवस होऊ द्यात मग कळेल. हा ते बी खरंय म्हणा. चला उठू मी. दाखले सुनबाईंचं काय नीट वागतात नव? पंचायतीत वागणं बरं आहे का त्यांचं? नाही त्यांचं काय चुकलं तर तू समजून घे. आणि गावासमोर नाटकं करायला लागल्या तर घरी आल्यानंतर सांग. पण चुकांवर अजिबात पांघरून घालायचं नाही. अंजलीबाई. हा? अहो ते काल कागद दिलता बघा, तो कुठे ठेवलाय? जरा हुडकून द्या की. कागद? हा हा तो तुम्ही वा पुढे, मी आले. जरा लवकर या, अर्जंट आहे. हा आले आले. लवकर या. हो. अंजली हा जरा भात खा बाई. नको नको. खा असू दे दोन घासवर. या. खा. एवढाच झाला खा. अंजली ए अंजली ऐक की. हे ते ना मला तुझ्या संग जरा बोलायचंय. बोला ना. नाही असं बसून बोली. लय दिवस झालं आपण बसून बोललोच नाही. नाही जरा बस. नको बसायला नको. मी ऑफिस मध्ये दिवसभर बसूनच असते ना, मग पाय मोकळे करायला जरा उभी राहते. बरं असं म्हणतीस व्हय. ते ना पंचायत ऑफिस मध्ये काय वादावादी झाली काय? नाही म्हणजे वहिनी तंतनत आल्या ग आणि जेवायला बी आल्या नाही म्हणून म्हणलं. नाही पंचायत ऑफिस मध्ये काहीच नाही झालं. म्हणजे त्या शांत बसून होत्या, मग अचानकच उठून निघून गेल्या. म्हणलं बरं वाटत नाही. हा आता रोजच्या किरकिरीनं जरा असं पित्त उसळलं असेल. असू दे हो. ते ना अंजली हा. काय मला सांगायचं होतं. हे बघ आपलं काम आपण नीट करायचं, दुसऱ्याकडे काय बी ध्यान द्यायचं नाही बघ. काय अंजलीबाई. ओ आले. हा ते कागद हुडकून द्यायचा राहिलाय नाही का? हो. होय. माझ्या ध्यानातच नाही बघ. बरं जावा तुम्ही, मी बी जाते. हो. अहो किती वेळ वाट बघतोय मी. आबांनी थांबवलं होतं, त्यानंतर गोदाक्का बोलत बसल्या. मी कशी अशी उठून निघून येणार? बरं ती समजा जाऊ द्या. आता झालेत नऊ समधी कामं का अजून करायले? काही नाही, सगळं झालंय. होय ना? हो. चला चला. माऊ हा गणेश सोडून दे की. लाडू आता रात्र झाले ना, उद्या सोडू. नाही उद्या सकाळी द्यायचेच आहेत. आता सोडू. अरे आता खूप रात्र झाली आहे आणि तू गोदाक्कांजवळ झोपणार आहेस ना, मग त्यांना सांग ना झोपताना तुला गोष्ट सांगायला. आपण उद्या सोडूयात गणित. हा नाही आत्ताच्या आत्ता सोडवू. मला किती टेन्शन आलं माहितीये का तुला? झोपच नाही लागणार. तर सोडवू तर मग खोली जाऊन सोडूया काय? नाही नको. वर नको. अहो इकडे सोडून द्या की. बरं तुम्ही वा पुढे, मी आले. बरं या लवकर. हो चल गणित सोडूया. बस इथे.